नमोबुद्धाय. जय भीम. पुस्तक माझी आत्मकथा. लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. संपादक जगो संत. वाचक कीर्ती पटेकर. भाग 3. त्यांनीच मला हे शिकवले. आमचे वडील मास्तर होते. ईस्ट इंडिया कंपनीचा एक चांगला नियम होता. तो पुढे पाळला गेला नाही, हे आमचे दुर्दैव होय. तो नियम म्हणजे कंपनी सरकारच्या सैन्यातील दरोबस्त सैनिकाला सक्तीचे शिक्षण दिले जात असे व सैनिकाच्या मुलांसाठी दिवसाच्या शाळा असून प्रौढ लोकांसाठी रात्रीच्या शाळा असत. प्रत्येक फलटणीसाठी स्वतंत्र शाळा असत. अशा एका शाळेमध्ये माझे वडील 14 वर्ष हेडमास्टर होते. सैनिकांसाठी चांगले शिक्षक तयार करण्यासाठी पुण्यात एक नॉर्मल शाळा होती. त्या नॉर्मल शाळेत शिकून माझ्या वडिलांनी मास्तरचा डिप्लोमा मिळवला होता. त्यांची शिकवण्याची पद्धत फार वाखाणण्यासारखी होती. त्यामुळे आमच्या वडिलांच्यामध्ये शिक्षणाविषयी आवड व आस्था निर्माण झालेली होती. आमच्या घरातील बायका मुलांना सुद्धा उत्तम लिहिता वाचता येत होते. इतकेच नव्हे तर पांडव प्रताप रामायणासारखे ग्रंथ वाचून त्यावर निरूपण करण्याची शक्तीही वडिलांच्या प्रोत्साहनाने माझ्या बहिणीत आली होती. ते स्वतः कबीरपंथी असल्याने त्यांना कितीतरी भजने व अभंग तोंडपाठ असत. मी संस्कृत शिकावे अशी त्यांची फार इच्छा होती, पण ही त्यांची इच्छा सफल झाली नाही. त्याला एक कारण झाले. ते असे: माझा थोरला भाऊ सातारा येथे असताना इंग्रजी 4थीत आला तेव्हा त्यानेही संस्कृतचा अभ्यास करावा व चांगले विद्वान व्हावे अशी त्यांची फार इच्छा होती. पण आमचा संस्कृत मास्तरांनी अस्पृश्यांच्या पोरांना मी संस्कृत शिकविणार नाही असा हट्ट धरल्यामुळे माझ्या भावाला अगदी निरुपाय म्हणून पर्शियन भाषा शिकणे भाग पडले. हे मास्तर वर्गात आमची हेटाळणी करीत. त्यामुळे मनावर एक प्रकारचा वाईट परिणाम होत असे. पुढे मी सुद्धा जेव्हा 4थ्या इयत्तेत आलो तेव्हा आमच्या संस्कृतच्या मास्तरांचा हट्ट मलाही भोवणार हे नक्की माहीत असल्यामुळे मला पर्शियन भाषेकडेच निरुपायाने धाव घेणे भाग पडले. मला संस्कृत भाषेचा अत्यंत अभिमान आहे व ती मला चांगली यावी अशी अजूनही माझी इच्छा आहे. आता स्वतःच्या मेहनतीने मी थोडेसे संस्कृत वाचू समजू शकतो. नाही असे नाही, पण त्या भाषेत पारंगत व्हावे अशी माझ्या अंतःकरणात तळमळ आहे. तो सुदिन कधी उगवेल तो खरा. मी जरी पर्शियन भाषेचा चांगला अभ्यास केला असला तरी व मला 100 पैकी 90, 95 मार्क्स मिळत असले तरी हे कबूल करायला हवे की संस्कृत वाङ्मयामध्ये पर्शियन वाङ्मय अगदी फिके आहे. संस्कृत वाङ्मयात काव्य आहे, काव्यमीमांसा आहे, अलंकारशास्त्र आहे, नाटके आहेत, रामायण महाभारतासारखी महाकाव्य आहेत, तत्त्वज्ञान आहे, तर्कशास्त्र आहे, गणित आहे. आधुनिक विद्येचा दृष्टिकोनही पाहता संस्कृत वाङ्मयात सर्व काही आहे, पण तशी स्थिती पर्शियन वाङ्मयात नाही. संस्कृतचा अभिमान व संस्कृत भाषा आपल्याला चांगली अवगत असावी याविषयी माझ्या अंतःकरणात विलक्षण तळमळ असतानाही शिक्षकाच्या कोत्या वृत्तीमुळे, संकुचित दृष्टिकोनामुळे मला संस्कृत भाषेला मुकावे लागले. आमच्या वडिलांची घरची शिस्त कडक व फौजी असल्यामुळे मला त्यांच्या कडकपणाचा फार कंटाळा येई. आता मला वाईट वाटते की माझ्या वडिलांच्या तळमळीप्रमाणे मी अभ्यास केला असता तर मला मुंबई विश्वविद्यालयातील एकूण एक परीक्षात 2रा वर्ग तरी मिळविणे काही अशक्य झाले नसते. पण त्यावेळी मला त्यांच्या तळमळीचा अर्थ कळत नसे. म्हणून आमच्या मागे ते
अभ्यासाचे विनाकारण टुमणे लावतात असे आम्हाला वाटत असे. त्यांना गणिताचा भारी नाद असे. गोखल्यांच्या अंकगणितातील एकूण एक उदाहरणे त्यांनी स्वतः सोडवून चांगल्या सुबक अक्षरात एका मोठ्या वहीत उतरवून ठेवली होती. इच्छा ही की ती वही मी वेळोवेळी वाचून पाहावी व गणित विषयात खूप हुशारी मिळवावी. त्याचप्रमाणे मी उत्तम तऱ्हेने पास व्हावे याविषयी त्यांनी माझी किती काळजी वाहिली असेल याची कोणाला कल्पनासुद्धा यायची नाही. इंग्रजी शिक्षकांसाठी पुढे आम्ही मुंबईला आलो. इंग्रजी शिक्षणासाठी पुढे आम्ही मुंबईला आलो व मी मराठा हायस्कूलात शिकू लागलो. पहिल्याने घरची स्थिती बऱ्यापैकी होती, पण पुढे पुढे ती फारच हलाखीची झाली. माझ्या वडिलांना थोडेसे पेन्शन मिळत असे, पण मुंबईची राणी व कुटुंबात बरीच माणसे सांभाळायची, त्यामुळे मला लागतील ती पुस्तके आणून देणे हे आमच्या वडिलांच्या आटोक्याबाहेरचे असे. तरी पण होईल ती झीज सोसून ते माझ्या सुखसोयींची तरतूद करण्यास नेहमी तयार असत. ही गोष्ट मला आठवली म्हणजे मला माझ्या वडिलांचा अत्यंत अभिमान वाटतो. असा प्रेमळ पिता फार थोड्यांना लाभत असेल. माझे मन मला नेहमी ग्वाही देत असते, पण माझ्या अल्लड स्वभावामुळे मला त्यावेळी त्यांच्या प्रेमळपणाची किंमत कळली नाही. मला पहिल्यापासूनच शाळेच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष करून इतर पुस्तके वाचण्याचा भारी नाद असे, पण ते माझ्या वडिलांना पसंत नव्हते. त्यांचे म्हणणे असे की शाळेचा अभ्यास हा अगदी चोख केला पाहिजे, मग हवे असल्यास इतर वाचन करावे. मराठी भाषेप्रमाणेच त्यांना इंग्रजी भाषेचा पण अभिमान होता. त्यांना इंग्रजी शिकवण्याचीही फारी हौस होती. ते मला नेहमी सांगत, हॉवर्डची पुस्तकं तोंडपाठ करून टाक. त्याचप्रमाणे तर्खडकरांची भाषांतर पाठ मालेची 3 पुस्तके पण त्यांनी माझ्याकडून पाठ करवून घेतली. मराठी भाषेतील शब्दांना योग्य इंग्रजी प्रतिशब्द शोधून काढण्यास व त्याचा योग्य ठिकाणी उपयोग करण्यासही माझ्या वडिलांनीच मला शिकविले. मी इंग्रजी चांगले बोलतो व लिहितो अशी थोडी बहुत ख्याती आहे असे मला वाटते, पण योग्य शब्दाचा तोलून उपयोग कसा करावा हे माझ्या वडिलांनी मला जसे शिकविले तसे इतर कुणीही मास्तरांनी मला शिकविले नाही. तर्खडकरांचा पुस्तकातून उलटसुलट शब्द विचारून ते माझ्या ज्ञानाची नेहमी चाचणी घेत. त्याचप्रमाणे इंग्रजी वाक्यप्रचार व योग्य भाषाशैली कशी वापरावी हेही पण त्यांनीच मला शिकविले. भाग 4. मी खूपच लाडावलेला होतो. त्या गोष्टी जणू काही आज घडल्यासारख्या वाटतात. स्वतःची पुस्तके असावीत म्हणजे फक्त स्वतःच्या मालकीची एवढीच त्यावेळी माझ्या महत्त्वाकांक्षा होती. त्या महत्त्वाकांक्षेमधूनच हल्लीचे माझे ग्रंथसंग्रहालय निर्माण झाले. त्यावेळी सुद्धा नवनवीन पुस्तके आणून देण्यासाठी मी माझ्या वडिलांजवळ हट्ट धरी, पण एखादे पुस्तक मागितले की ते संध्याकाळपर्यंत माझ्या वडिलांनी कोठून तरी आणून दिले नाही असे कधीच झाले नाही. आमची आर्थिक स्थिती खूपच हलाखीची होती. ही गोष्ट आत्ताच तुम्हाला सांगितली, पण त्यावेळी मला त्या गोष्टीची फारशी जाणीव नव्हती. माझ्या वडिलांचे अंतःकरण थोर यात शंकाच नाही. माझे वडिलांकडून एखाद्या पुस्तकाची मागणी आली की खिशात पैसे असोत नसोत, बहुतेक खिशात पैसे नसायचेच, काखोटीस आपले नेहमीचे मोंडासे मारून माझ्या वडिलांची स्वारी थेट बाहेर पडायची. त्यावेळी माझ्या दोघीही वडील बहिणी तेथेच मुंबईत असायच्या. त्यांची त्यावेळी लग्ने झालेली होती.
माझे वडील जे घरून निघायचे ते थेट माझ्या धाकट्या बहिणीकडे जायचे व तिच्यापाशी जे काही 3-4 रुपये माझ्या पुस्तकासाठी हवे असतील ते मागायचे. तिच्यापाशी तरी कुठून असणार ती 3-4 रुपये बिचारी. कळवळ्याने माझ्यापाशी एवढे रुपये नाहीत असे म्हणायची. पण लगेच माझे वडील पुन्हा आपले मुंडासे काकोटीस मारून माझ्या थोरल्या बहिणीकडे जायचे. तिच्यापाशी सुट्टे रुपये नसले म्हणजे ते तिच्याकडून एखादा दागिना मागून घ्यायचे. अर्थात हे सारे दागिने माझ्या बहिणींना लग्नात दिलेले होते, तरी पण त्यांची नेकी पहा केवढी होती. तो दागिना घेऊन ते एका ठराविक मारवाड्याकडे जात व त्याच्याकडे महिन्यासाठी तो दागिना गहाण ठेवीत आणि महिना संपला की पेन्शन हाती पडल्याबरोबर वडील पुन्हा त्या मारवाड्याच्या घरी जात व तो गहाण ठेवलेला दागिना सोडवून आणून बहिणीला पोहोचता करीत. त्यामुळे माझ्या बहिणीसुद्धा वडिलांनी दागिना मागितला तर कधीही नाही म्हणत नसत. याला आणखी एक कारण होते. माझी आई माझ्या अगदी लहानपणीच वारलेली असल्याने मला माझ्या आत्याने वाढवले होते. ही आमच्या आत्या माझ्या वडिलांपेक्षा मोठी असल्याने तिचा घरात मोठा रुबाब व दरारा असे. माझे वडीलसुद्धा तिला खूप मान देत असत. त्यामुळे व मी आत्याचा लाडका म्हणून घरात मला बोलण्याची कोणाची छाती नव्हती. याचा परिणाम असा झाला की मी मात्र त्यामुळे खूपच लाडावलो. माझ्या सुखासाठी माझे वडील किती दगदग सहन करीत ना व नाना तऱ्हेच्या अडचणींना कसे तोंड देत याची मला त्यावेळी मुळीच जाणीव नव्हती. मी शेंडीला चपचपीत तेल चोपून या नव्या आणलेल्या पुस्तकांची उशी करून खुशाल झोपी जायचो. या पुस्तकांची त्यामुळे काय दुर्दशा होत असेल याची तुम्ही कल्पना केलेली बरी. लहान वयापासून मला वाचनाचा विलक्षण नाद लागला. तो इतका की अमुक पुस्तकात अमक्या ठिकाणी एखादी महत्त्वाची बाब आहे ही गोष्ट कोठेही टाचण वगैरे लिहिली नसताही मी ताबडतोब आठवू शकतो. या माझ्या सवयीमुळेच माझी स्मरणशक्ती अतिशय तल्लख झालेली आहे.